आजीच्या हातची जादू। आज आपण करूया काला जामून। काला जामून करण्यासाठी आपण घेतलेली आहे साखर। परत साखर आपण 2 वाट्या भरून घेतलेली आहे। या वाटीचं प्रमाण आहे। बरं, ही 2 वाटी भरून साखर घेतलेली आहे। 2 वाटी भरून साखरेला आपण 1 वाटीच पाणी घालणार आहोत साखरेच्या पाकासाठी। बरं, त्यानंतर आपण घेतलेला आहे लिंबू, पाणी, त्यानंतर आपण घेतलेला आहे रवा, घेतलेला आहे मैदा, घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे मावा, कारण नॉर्मली जे गुलाबजाम करतो ना त्याला मावा नसेल तरी ते गुलाबजाम होऊन जातात, पण आपण आज करणार आहोत काला जामून। तर काला जामूनसाठी मावा आणि पनीर हे 2 महत्त्वाचे इंग्रेडियंट्स आहेत, तर ते तर हवेच। पण आपण 1 वाटी मावा घेतलेला आहे आणि 1 वाटीला थोडंसं कमी आहे पनीर घेतलेलं आहे। आणि हे जे पनीर घेतलेलं आहे ना ते आपण खिसून घेतलेलं आहे बारीक खिसणीने। त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे बेकिंग सोडा, त्यानंतर आपण वेलची जायफळ पावडर घेतलेला आहे, तूप घेतलेलं आहे, केशर घेतलेलं आहे। आणि त्यासोबत या वाटीमध्ये आपण काय घेतलं सांगू, आपण काजू, बदाम, पिस्ता ह्याचं ना एकदम बारीक अशी ग्राइंड करून घेतलेलं आहे मिक्सरला। जर तुम्हाला तसं नको असेल, जर तुम्हाला मध्ये घालायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही ह्याच्याहून थोडे मोठे मोठे तुकडे ठेवलेत ना तरीसुद्धा चालेल। तर चला आता आपण करायला घेऊया। सगळ्यात आधी आपल्याला करायचा आहे साखरेचा पाक। तर त्यासाठी आपण घेतलेली आहे वाटी आणि त्या वाटीच्या साहाय्याने 1 वाटी आपण पाणी घेतलेलं आहे। आणि आता 1 वाटी पाण्याला आपण 2 वाट्या भरून साखर घेतलेली आहे। आता गॅस ना आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि ही साखर जरा वितळू दे। काला जामूनसाठी पाक पण तितकाच महत्त्वाचा असतो। साखर वितळायला वेळ लागणार नाही। तर आपण आता काय करूया, आपण ना थोडंसं 1 छोटा चमचा घालतोय वेलची जायफळ पावडर, किंवा तुम्ही याऐवजी अख्खी हिरवी वेलची जी असते ती घातली तरी चालेल। त्यानंतर आपण केशर घालतोय, केशर असेल तर घाला, नसेल घातला तरी सुद्धा चालेल, पण त्याने फ्लेवर खूप छान येतो। आणि त्यासोबत आपण घालणार आहोत थोडं लिंबू, म्हणजे आपण अर्ध लिंबू घेतलेलं आहे, ते अगदी पिळून घेतलेलं नाही आहे, थोडं पिळलेलं आहे, कारण त्यामध्ये जो एक टँगीपणा असतो काला जामूनमध्ये तो फ्लेवर परफेक्ट येण्यासाठी लिंबू गरजेचंच आहे। आता हा छान पाक होऊ दे। आपल्याला काय हा पाक 2 तारीचा करायचा नाही आहे, आपण 1 तारीचा पाक करणार आहोत। तर हे छान वितळू दे। तुम्ही पाहू शकता आपला पाक ना तयार झालेला आहे। आता काय करूया, आपण गॅस बंद करूया। तुम्ही पाहू शकता छान उकळी आलेली आहे आणि आपल्याला जशा प्रकारे पाक हवा आहे ना तसा पाक आपला रेडी झालेला आहे। तुम्ही पाहू शकता एकतार आलेली आहे। आता आपण गॅस बंद करूया। चला, आता आपण काय केलेलं आहे, आपण ना घेतलेली आहे परत। आता त्यामध्ये आपण घेऊया मावा। बरं, हा मावा ना आपण 1/2 किलो घेतलेला आहे। आता तुम्हाला जशी तुमची माणसं असतील त्या क्वांटिटीने तुम्ही घेऊ शकता। आणि 1/2 किलो माव्यासाठी आम्ही घेतलेलं आहे जे पनीर घेतलेलं आहे ना ते 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे आणि बारीक खिसून घेतलेलं आहे। आता काय करायचंय आपल्याला, हे ना चांगलं असं फेटायचं आहे। तर ना आपण हाताच्या साहाय्याने ते चांगलं फेटून घ्यायचं आहे। बघा, या हाताच्या साहाय्याने आपण ना ते चांगलं असं फेटून घ्यायचं आहे। तर चला आता आपण ते फेटायला घेऊया। त्याचा ना छान असा गोळा तयार झाला पाहिजे, का जेणेकरून जेव्हा आपण ते तेलामध्ये सोडू ना तर तेव्हा आपला
जो काला जामून आहे ना तो असे फुटले नाही पाहिजे, त्याला तडा गेला नाही पाहिजे. तर त्यासाठी ना हे छान असं हाताने जोर देऊन त्याला छान असं मळून घ्यायचं आहे. आपलं नॉर्मल गुलाबजामपेक्षा ह्याला थोडी जास्त मेहनत आहे, पण जिथे मेहनत आहे ना तिथे फळ देखील गोडच असतं. तर चला आता आपण करून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपण ना हे छान फेटून घेतलेलं आहे. आपल्याला फेटायचं आहे कारण ना आपल्याला गुठळ्या नको आहेत. तर आता आपण काय करूया, त्यामध्ये ना थोडी वेलची पावडर घालूया. आता मी काय करूया, आपण ना थोडीशी वेलची आणि जायफळची पूड घालूया ह्याच्यामध्ये. याने ना छान असा वास येतो, सुगंध येतो. त्यानंतर आपण त्यामध्ये घालूया 1 चमचा भरून बारीक रवा. बारीक रवा घेतलेला आहे, जाड रवा घेऊ नका. त्याच्यानंतर त्याचसोबत आपण घालूया 2 चमचे, छोटे चमचे घेतलेले आहेत. आपण हे मैदा घालतोय. आणि त्याचसोबत आपण घालणार आहोत बेकिंग सोडा, अर्धा चमचा बेकिंग सोडा. आता हे छान असं पुन्हा मळून घेऊया. बघा याच्यासाठी आपण दूध पण वापरलेलं नाहीये आणि पाणी सुद्धा वापरलेलं नाहीये. पनीर आणि माव्याचं जे मॉइश्चर असतं ना त्याच्यानेच आपण ह्याचा छान असा गोळा तयार करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता आपला काला जामुनचा गोळा जो आहे ना तो व्यवस्थित असा तयार झालेला आहे. ह्याला आम्ही अजिबात दूध वगैरे काहीही वापरलेला नाहीये. पण जर तुम्ही करताना जर तुमचा गोळा व्यवस्थित तयार होत नसेल, त्याला तडा पडत असेल, तर तुम्ही काय करा, थोडंसं दूध घाला आणि ते व्यवस्थित मळून घ्या. आता तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आपला गोळा हा व्यवस्थित तयार झाला हे कसं कळेल, त्याला तडा जाईल की नाही हे कसं कळेल, तर आपण ना एक छोटासा गोळा तयार करून घेऊया काला जामुनचा. हे बघा, जर ह्याला तडा जात असेल ना, तर क्रॅक जात असतील तर आपल्याला अजून पीठ मळायला हवं व्यवस्थित. आणि जर हे बघा, जर क्रॅक जात नसतील तर हे बघा, हे परफेक्ट झालेलं आहे. आपल्याला असंच हवंय. आपल्याला सेम टू सेम असंच हवंय, म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता काय करायचंय, आपण एक 5-6 मिनिटासाठी हे झाकून ठेवणार आहोत. 5-6 मिनिटानंतर ना आपण काय करणार आहोत, आपण ना छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत. आपण जे गोळे गुलाबजामसाठी घेतो ना ते थोडे छोटे घेतो, पण काला जामुन जो असतो ना तो त्याची साईज थोडी लाईटली मोठी असते गुलाबजामपेक्षा. तर त्या अंदाजानेच तुम्ही गोळे तयार करा. तर आपण आता हे सगळे असे तयार करून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपले गोळे छानपैकी तयार झालेले आहेत. चला आता एकीकडे ना आपलं तूप सुद्धा गरम झालेलं आहे. आता आपण ना एक एक काला जामुनचे गोळे सोडूया. मंडळी, सगळ्यात महत्त्वाचा खेळ जो आहे ना तो हा गॅसवरच आहे. कारण ना आपण जेव्हा हे गोळे सोडू ना तेव्हा आपल्याला हे आधी शिजवून घ्यायचे आहेत. जर तुम्ही आधीच गॅस फास्ट ठेवली ना तर होणार काय आहे,
वरचं जे कोटिंग आहे ना ते काळं पडणार, पण आतमध्ये जे बॅटर आहे ना ते अजिबात शिजणार नाही, ते कच्चंच राहणार. त्यामुळे आधी हे शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला आणि नंतर थोडा गॅस फास्ट करून आपल्याला थोडा डार्क कलर करून घ्यायचा आहे, काला जामुन सारखा. बघा सावकाशपणे त्याचा जो टेक्स्चर आहे छान असं ब्राऊन झालेला आहे आणि त्याचा फक्त आपल्याला ना मधून मधून हे चमच्याने असं हलवत राहायचं आहे, बाकी काहीही करायचं नाहीये. आता आपण मंद गॅसवरच करत आहोत. एक 5 मिनिटं मंद गॅसवर करायचं आहे. हे चांगले शिजले ना की मग आपण गॅस थोडा फास्ट करू आणि ह्याचा कलर थोडा डार्क करून घेऊया. आता आपण काय केलंय माहितीये, आपण ना फ्लेम जी आहे ना आपली ती थोडी वाढवलेली आहे, कारण आता ना आपला हा जो काला जामुन आहे ना तो शिजलेला आहे. आता आपल्याला ना ह्याला काळा असा टेक्स्चर आला पाहिजे, वरचं कोटिंग ना असं काळं काळं थोडं झालं पाहिजे. तुम्ही पाहू शकता हळूवारपणे आपला कलर चेंज होत चाललेला आहे. आता थोडा डार्क ब्राऊन झालेला आहे. आपल्याला अजून थोडा डार्क कलर हवाय, अजून आपण थोडे हे फ्राय करत राहूया. फक्त हे असे हलवत राहायचे याने की जेणेकरून ना ते सगळ्या बाजूने सेम कलर येणार. तुम्ही पाहू शकता आपला कलर ना हळूहळू चेंज होत चाललेला आहे. ह्याला थोडा वेळ जातो. नॉर्मली जे गुलाबजाम आपण 5 मिनिटात आपले जे शिजतात ना त्यापेक्षा थोडा जास्त वेळ काला जामुनसाठी जातो. तुम्ही पाहू शकता आपले काळे जामुन रेडी झालेले आहेत. आपल्याला असेच हवे आहेत, अगदी डार्क कलर. आता आपण हे काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता परफेक्ट असे झालेले आहेत जसे आपल्याला हवे. आता काय करायचंय, हे डायरेक्ट घालायचे नाही आहेत साखरेच्या पाकामध्ये, थोडे थंड करून घ्यायचे आहेत. तर थोडे थंड होऊ दे. आता आपण काय करूया, पाकामध्ये ना आपले काले जामुन घालूया.